जगी जीवनाचा जार घ्याव जाणून सत्वर जगी जीवनाचे सार आय मेलो मेलो क्रॅम्प मरतोय दरवेळेस नवीन कॅरेक्टर मध्ये नवीन चाल शोधून काढतो मरू दे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तेरे दे भगवान के नाम पे दे दो भगवान के नाम पे दे दो रे आलो विकाया घ्याच खाया आलो विकाया घ्याच खाया चने हे गरमा गरम चने हे गरमा गरम खाताना आवाज येईल कुर्रम कुर्रम अरे घ्या रे काय केलं भोजने काय करताय नाचताय कसली गाणी कसली म्हणताय अरे आपली काय इकडे पोलिसांची रजनी चालू आहे का नॉनसेन्स हे काय सर सर सॉरी सर यासाठी सॉरी सर सॉरी सर 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 म्हणू नका भोजने सर सर म्हणू नका सारखे मला का सर अरे का सर काय भोजने आपण इथे एका कामगिरीवर आलोय लक्षात ठेवा इथे एक ड्रग डिलिंगसाठी एक कंपनी येणार आहे आपण त्यांना अटक करायचंय आणि त्यांना अजिबात संशय येता कामा नये की आपण पोलिसांनी हे वेषांतर केले म्हणून आणि लक्षात ठेवा या बाकड्यावर कळलं ना ह्या बाकड्यावर म्हणजे त्या बाकड्यावर नाही त्या बाकड्याचं काय तिकडे हा उगाच का बाकड्या चिरतं ह्या बाकड्यावर लक्षात ठेवा तर डिलिंग या इथे या बाकड्यावर होणार आहे ते जसे डिलिंगला आले की आपण त्यांना लगेच रंगे हात पकडायचं कळलं अलर्ट सावध राहा भगवान के नाम सर अरे सर नका म्हणू भोजने सारखं मला अलर्ट नाही बोलणार सर नाही म्हणणार म्हणताना पण सर म्हणताय कॅरेक्टर बघताय अरे सर काय झालं माहिती का मी थोडं बोलू का मनातलं बोला मी ना एक्साइटेड झालोय एक्साइटला वेगळ्या अपेक्षा आहेत सर तुमच्याकडनं आमच्याकडच्या संपल्यात आता तुमच्याकडनं आहेत नाही म्हणजे सर एक्साइटेड काय तुम्हाला सांगतो सर म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या महत्वाच्या या मिशन मध्ये मला संधी देते सर नाही सर मला एकदा आशीर्वाद द्या सर मी पाया पडतो अरे हे पाय नको पडूस कसं दिसतंय एक चढीवाला भिकाऱ्याच्या पाया पडतोय अरे आपलं बिंग उघडा पडेल ना बिंग म्हणजे काय सर उघडं पडेल म्हणजे माझं दिसतंय का सर बिंग म्हणजे आपलं जे सोंग आहे ना ते उघडं पडेल म्हणजे आपण जे आता वेगवेगळे गेटअप केलेत ना वेषांतराचे ते सगळं अलर्ट अरे सॅल्यूट नको रे मारू सारखा मला तू सॅल्यूट पण नको मारू आणि काय नको करू हा तू अलर्ट चना घ्या चना दे दे बाबा भगवान के नाम चना घ्या चना भगवान के नाम पे भगवान हसू नकोस आलं कोणता भगवान घ्या चना पोचले मी पोचले तुला इतकी बावळट वाटलं मी अरे अहो समोर पाणी दिसतंय ना म्हणजे समुद्रात असणार ना पोचले मी हे बघ पायाला वाळू लागते अरे खरंच मी बीच वर पोचले इतकी बावळट आहे का रे मी हो बोलू नको आता लाडत नको येऊ बघते कुठे आहे का चल ठेवते मी चना घ्या चन भगवान सर सर ही डील आहे नाही ही डील वाटत नाही ही मला इकडनं ढील वाटते नाही पण सर ही नेमकी त्या बाकड्यावरती बसली आता डील कशी होणार आहे आपल्याला एक काम करायला लागेल हिला पहिले तिकडनं उठवायला लागेल आणि तू सारखा माझ्या जवळ येऊ नकोस माझा नाही पण तुम्ही काय बोलता ते कळायला तर पाहिजे ना माझ्या जवळ नको रे सारखं अरे माझ्या जवळ नको ना मरणं तिकडे पाहू तुम झगड़ता काय कोय भिकारी चनेवाला झगड़ो मत लगे तुला भिकारी चनेवाला म्हणले नहीं तुला भिकारी बोलले तुला चनेवाला बोलले झगड़ो मत यार झगड़ा करने से ना
झगडा बढताय. झगडा मत. नाही झगडा करताय मॅडम. मॅडम तुम्ही 10 रुपयाचे बने घ्या ना. सॉरी पहिल्यांदा आहे ना, म्हणजे गिरायक आहे ना, गिऱ्हाईक? पहिलं गिरायक आहे ना, अच्छा. म्हणून जरा असं हे 10 रुपयाचे चणे घ्या ना. Oh my God. I really appreciate it. You know, you for taking मेहनत and विकिंग चना. वाह मग 5 रुपये तरी घ्या. तसं नाही रे. मी बोलते की तू कमाल आहेस. तू चनेवाला वाटतच नाहीयेस तू ना. वेगळं वाटतोयस. चणं घ्या चणं. सर ती म्हणते मी चणेवाला वाटत नाही, म्हणजे तिने ओळखले आपल्यातून पडायचं सर. माझ्याकडे येऊन कोणी सर बोलू नको. अरे क्या खुसुर करताय तुम लोग. वी हैव फ्रीडम ऑफ स्पीच. स्पीक विथ लाऊड माउथ ऑफ आउट. स्पीक. चौकट ती चौकट मोड आणि माझ्याशी बोल आता. बोल. वेगळा वाटतोय म्हणजे वेगळा वाटतोय म्हणजे तू मला खूप मेहनती मुलगा वाटतोयस. हा. आणि ते आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहे असं म्हणणाऱ्या तरुणांनी तुझ्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. वा. नाही मॅडम, ते आदर्श घेतील तेव्हा घेतील, पण तुम्ही 5 रुपये चणे घ्या ना. आणि चणे खायला ना ह्या बाकड्यावर बसू नका. तिकडे तो बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. त्या बाकड्यावर चणे छान लागतात. आय लाईक युअर कॉमन सेन्स सर. पण माझा हा फेवरेट बाकडा आहे. मी नाही जाणार आहे. आणि तुला माहितीये का, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही सगळी इथेच भेटतो. अरे तुला सांग, बस इथे बस, तुला सांगते मी. भगवान के नाम पे द्या. प्लीज बस तू बस. तुला सांगते मी, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही काय करतो, असं प्रामाणिक गरीब आहेत ना त्यांना आम्ही मदत करतो. तर भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम. 2 मिनिटं. तर आम्ही त्यांना इथून मदत करतो. इथून आम्ही मागे पुढे बघत नाही. काय इकडून जे वाटेल ना ते आम्ही त्यांना दान करतो. द्या. भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम पे. अरे भगवान के नाम पे द्या. हे घे खा. आता पैसे द्या. आता पैसे. अरे शांत बस ना, 2 मिनिटं शांत बस. तर आम्ही काय करतो माहितीये का, याच्यासारखे जे गरीब आहेत ना त्यांना आम्ही असं स्टँड देतो. एक उभं राहण्यासाठी स्टँड देतो, नोकऱ्या देतो, काम देतो. मला पैसे द्या ना. पैसे द्या. पैसे द्या मला. पैसे द्या. हो पैसे द्या ना. पैसे द्या मला. पैसे. चणं घ्या चणं. सर फोर्स मागू का? फोर्स मागू का सर? नाही नको. एवढ्यात नको. तुला लाज नाही वाटत? तू एवढा तरणा ताठा मुलगा, तुला भीक मागताना लाज नाही वाटत का रे? असू दे मॅडम. नाही, तू असं ऐकणार नाही तुझ्या. नाही मॅडम, तुम्ही चिडू नका. बघा, चिडू नका. तुम्ही बसा इकडे. थांबा तुम्ही. सर इकडे या. तुम्ही इकडे या. एक मिनिट सर. एक मिनिट. तू याला सर बोललास आता. मी याला सर बोललो का? हो. सर्रक म्हटलं मी मॅडम. सर्रक म्हटलं. नाही. एक मिनिट. मला ना या लोकांची माहिती आहे रे नाटकी. यांना मेहनत करायला नको. पण मला कोण काम देणार बाई साहेब? मी गरीब भिकारी. मला कोण काम देणार? कोण देणार? मी देणार. काम देणार. मी काम देणार. एक मिनिट. एकच मिनिट. ते काम देणार म्हणजे सर तुम्ही उद्यापासून ड्युटी सोडणार? अरे ड्युटी कशी सोडणार? अरे मी त्याच्या कामाला जाणार आहे का? नॉनसेन्स. चणं घ्या तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इथे फेसबुक लाईव्हला. मी आणि माझी NGO ची टीम सगळी आली आहे ते मुंबईच्या बीचवर. तर आपल्या सोबत आहेत एक मेहनती असा चणेवाला. चणं घ्या चणं. आणि त्याच्या सोबत आहे एक आळशी लाचार भिकारी. तर मंडळी, आपण आता इकडे हा जो भिकारी दिसतोय, आपण या भिकाऱ्याचं तुमच्या समोर कायापालट करणार आहे. ढडडण.
आज मी या भिकाऱ्याला याच्या पायावर उभं करून राहणारच आहे. हे चणेवाला तुझी टोपली दे, तुला याच्या बरोबर चणे विकायला घे. चल. नको नको नको. मी माझा धंदा एकटाच करणार आहे. चण घ्या चण. अरे बाबा त्याला कॉन्फिडन्स तर येऊ दे ना विकण्याचा. तोपर्यंत आपण ह्याला नंतर पाठवू दुसरीकडे. हा? नाही नाही मी नाही माझा एरिया सोडून जाणार कुठे. अरे बाबा दे, तू देतो का? दे ना, तुला माझी शपथ आहे. सर हे घ्या. अरे नको रे. नाही सर. अरे ले लो बाबा, भगवान के नाम पे 1-2 चना ले लो, 1-2 चना ले लो भगवान के नाम पे. सर सर नाही सर. चण घ्या चण. चन घ्या चन. आता सांगितलं ना त्यांनी सर, असं काहीतरी करू नका सर. चण घ्या चण. चण घ्या. घ्यायचं ना चण. गायचं ना चन. नाचन ना. पुढे अशी पुढे धरा आणि म्हणत चण घ्या चण. पुढे कुठे अशी पुढे धरू. मी शिकवते. एक पकड, एक मिनिट. हे चणे बघ, घ्या. ही अशी पुडी घ्यायची, मूठभर चणे घ्यायचे, हात ओतायचे. ओके, आता तू कर. चल कम ऑन. सॉरी चने सांडले. अरे माझ्या कर्मा, माझं नुकसान केलं. माझं चण सांडलं चण. अरे तू का एवढा ओव्हर रिॲक्ट होतोय. हाण याच्या थोबाडीत 2. तू ह्याच्या थोबाडीत पेटवून दे 2. नाही भोजने नाही भोजने बघ. सर मला करावं लागेल तर आपलं बिंगो कुठे पडेल. तुला माहितीये बिंग म्हणजे काय ते. मग मगातपासून नुसतं पंचसाठी वापरत होतास ते. चणेवाला पेटव. तू याची नुकसान भरपाई कर. चल आता. नाही हो बाई, तू याची नुकसान भरपाई अहो, कर. मी गरीब भिकारी, माझ्याकडे कुठ नाही एवढा पैका आला. मी नाही करत. तू नाही ऐकणार ना. नाही. भीक मागून पैसे कमवलेच असशील ना, ते दे. मी एवढे नाही कमवले भीक मागून, पण माझ्याकडे नाही नाही ऐकणार तू ना, पैसे. तू तर हो थांबा, असं डायरेक्ट खिसात हात नका घालू. हो थांबा. नाही हो थांबा. होय. एवढं महागाचं वॉलेट तू पाकिट पण टाकतो. तुझ्या तर आता सिनियर हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलिसांची पाकिट ढापतो. तुझी तर आता खैर नाही. तुझ्या तर आता तुला ना मी पोलिसांकडे जाणार आहे. चौकीतले पोलीस आहेत ना, तुझ्या ओळखीचे. अरे माझंच पाकिट आहे ते. मीच आहे कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलीस आले रे, पोलीस आले. भोंजे पकड. चण घ्या चण. अरे कॅरेक्टर नाही. तिकडे त्यांना पकड. हे माझं पाकिट आहे. एक मिनिट. ए थांब, पकड. थांब, तुला मी बघतो. तुला नंतर बघतो मी. थांब. काय घंटी वाजाडतो रे. याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते. सई मॅडम, प्रसाद दादा, भलती बेकार अवस्था आहे हो. रात्रभर झोप नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. 2 हार हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता माझ्या छातीत धस्स होतंय बघ. तेव्हा जरा सांभाळून घ्या बरं का. मला काही कळतच नाही ना हो. मी कधी यांच्याकडे असतो, कधी त्यांच्याकडे असतो. अरे मी अभिनेता आहे का उदडलेल्या वडूच्या गड्यातला लोड नाही मी. असं बा, मी ते शिकवणे मास्तर आहे. आणि आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांच्या 2 पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे. ते येतच असतील बा, येतच असतील जमदाडे साहेब. मास्तर. अरे बापरे. अरे साहेब या ना साहेब. साहेब आज माझ्याकडे आले तुम्ही. अरे बाप धन्यवाद. मला ओळखलं. मग जमदाडे साहेब आमच्या ट्रस्टी आहे ना हो तुम्ही. माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय साहेब. इज्जत जायची वेळ आलेली आहे. सांगा ना. अतिशय महत्वाचं काम आहे. हो का. मला 2 पोरं आहेत. हो का. माझीच आहेत. त्यांना बोलवतो मी. हा. या रे.
पाहिलं माझी मुलं रंग माझी मुलं काम सांग हुकुम करा तुम्ही. शाळेत येत हम्म. पास होत नाहीत. अरे 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 बरेच दिवस झालं एकाच वर्गात आहेत. असं का? इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची. काय करावं सांगा. ट्रस्टचा अध्यक्ष जमनाडे आणि त्याचीच पोरं पास होत नाही त्याच्याच शाळेत. काय होताच विचार करा. हा खरंय. मग मी 3.5 मिनिटं खूप विचार केला आणि त्या विचारांती मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही. ह्यांना खूप सांगितलं मी, पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही. यातना व्हायला लागल्या जीवाला. बरं बरं बरं. सोबत रडू नका. आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय. काय काय? हे आपल्यास मी यांना सांगितलं की कॉपी करा. कॉपी करा. कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा कॉपी करा. विचार करा आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या. रडू नका रडू नका. मग हा आराम. म्हणून तुमच्याकडे आणलं मी. त्यांना सांगितलंय मी की कॉपी करा. असं चिठ्ठ्या चपाट्या लपवा कुठंतरी कुठून तरी काहीतरी घेऊन या. रिडक्शन कॉप्या करा. झेरॉक्स काढा. इथे लिहा कुठेतरी लिहा, पण कॉप्या करा तुम्ही. त्यामुळे इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं, इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं. साहेब 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 तुम्ही कॉपी पिक्चरचा प्रमोशनला आले हे मला माहिती आहे. म्हणजे कॉपी मध्ये आले आता सगळे डायलॉग एकदम. हा झालं ना. हा मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा बा, पण आम्हाला स्किट करू द्या बा तुम्ही. मी ट्रस्टवर आहे. हो हो मग जमनाडे माझं नाव आहे. हा ह्या पोरांना कॉपी करायचं शिकवायचं. हा. जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले हा. तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी हार घातलेली. अरे कॉपी हाऊसफुल झाला आता कॉपी. हा काय वाटलं असेल एखाद्याच्या नाही, नाही, बाबतीत? रडू नका, रडू नका. या तुम्ही. वा विला वा वा. कॉपी अरे बाप रे बाबा बाबा बा काय प्रमोशनच्या फंड आहे. अरे बापरे. किती गुणी मुलं आहेत रे. यांनी तर सांगितलं जायल कोपडीचे आहेत म्हणे ते. पण हे तर एकदम शांत मग? स्वभावी वाटतायत. माझी चड्डी दे, माझी चड्डी दे. माझी चड्डी आहे वाचारी, ही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे ती. अरे सांगितलं ना वाचारी, ही माझी चड्डी फारलीच पण वाचाऱ्या. कशावरनं ती तुझी चड्डी आहे? मला सांग तुझ्या चड्डीला किती खिसात? माझ्या चड्डीला 2 खिसे आहेत. माझ्या चड्डीला 3 खिसात. कसे काय? हे बा यो एक खिस्सा, हा दुसरा खिस्सा आणि पोस्ट ऑफिस उघडतो. गुरुजी पोस्ट ऑफिस. अरे अरे काय करतो रे तू? तिसरा खिस्सा. शिकवणीला आलाय ना रे तू. हा असं करतो का? अरे जरा संस्कार बिंस्कार आहे का नाही? गुरुजी समोर असं वागता आहे कराय. ना, sorry. गुरुजी येणार मी. ए हरण्या, हा आपला गुरुजी आहे. गुरुजी आहे. चल याला मारूया. सलूट मारेंगे, सलूट मार. अरे 2 पाव गुरुजीला. सॅल्यूट मारतो गुरुजीला. 2 पाव गुरुजीला. गुरुजीला मग सॅल्यूट मारतो गुरुजीला. तुम्ही बाय ना, तुम्ही तर कवीश येतस रे. कसल्या फालतू कविता करता रे बेटा. इथं बेटा. हा चल लवकर लवकर लवकर. हा खाली बेटा रे. हा नाव सांग तुझे. अरे बापरे. माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे. वा वा शाबास. तुझे नाव सांग रे. माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे. पोपटराव. अरे गणपतरावांच्या पोरे येणार रे तू. पोपटराव मधून कुठे आले रे? याच्यासारखं सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोलतो कॉपी करता. अरे म्हणून का तू बापाचं नावच बदलून टाकाव का रे? आज सगळीकडे कॉपी होते. अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा, तर तू एक काम कर ना, बापाच्या नावाच्या ऐवजी आईचे नाव टाकायचं. गुरुजी कुठल्या आईचं नाव सांगू? कुठल्या आईचं म्हणजे? म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये होतो ना, दुर्रीमध्ये हा, हा. तेव्हा आमची एक आई होती. हा. मग आम्ही पंजामध्ये आलो ना, पंजामध्ये तेव्हा आमची आई बदलली. बापरे. मग
मग आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना, लंगड्यामध्ये. तर आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे. दुर्री पंजा ते कडलं पण हे लंगडा काय रे? सत्ता सत्ता अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता का रे? कसे पोरं आहे रे तुम्ही? आतला मटका घ्याला पटकन पैसे येतात बोल. मटका जर आता काढला ना तुझ्या मटक्याला पटका देईन रे एक. म्हट ना गुपचप. तू आहे ना लंगड्यात आपलं सातवीत आहे ना तू, तर सातवीत जी आई आणलेली आहे बुवा तिचे नाव सांग. तिथं सांगतो. हा सांग उठ. माझे आईचे नाव अंजलीला गणपतराव जमदाडे. अंजली ना? अरे बापरे कसं काय? अहो गुरुजी त्याचे काय आहे? म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना, हा. तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो. बरं. तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली. अरे बापरे. हे जाम चिकनी आहे, अशी गोरी गोमटी आहे. तुम्हाला सांगतो गुरुजी, ती जर आई नसती ना, ए, ए, ए. तर दुसरी कोणतरी आमची आई असती. कठीण आहे रे भाऊ तुमचं. तुमचे आई बाबा तुमच्याकडेच राहू दे. मी माझं शिकायचं काम करतो रे. बटा खाली रे. हा. ओ भाऊ मला सांग अरुण, हा? तुला काय काय येतं बा? नाही काय येतं ते सांग. मला मिमिक्री येते. मी विक्री हा. कशाची? मेंढा शिंकतो त्याची मिमिक्री येते. अरे हे एकदमच वेगळं आहे बा. कसं कसं दाखव बरं. अच्छा हे मेंढा आहे हा. ना, तो असं गवत चरायला जातो. असं, अच्छा असं. जातो. वेगळाच मेंढा आहे बा. हा. अच्छा मग त्याचं चरता चरता ना नाकामध्ये गवत जात. हा. एक मिनिट आधीच्याकडे हे शेवटचं काय होतं? 2 मेंढा आणि 1 माझा. मटकाले अभ्यासाचा काय विचारत होतो मी. आता फालतूपणा करायचा नाही. मी एकदम स्टिक टीचर आहे स्टिक. एकदम ठीक आहे तुम्ही. हा हा. चला आता पुस्तक काढा भूगोलाचं. आणि त्यातला धडा क्रमांक 3 काढा बुवा. 3. हा. माझे 3 रन. अच्छा आला. ए बा माझे 5 रन. ए माझे 4 रन. 1 मिनिट थांब. अरे भर 2 रन. ए माझे 8 रन. आता मारन ना तुम्हाला. हा? काय काय कुठले रन रे? उठ, 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 उठ. कुठले रन रे? ते गुरुजी आम्ही क्रिकेट खेळत होतो. तुम्ही आमचे कॉमेंटेटर होणार. इकडे असा चमटाडी काढून रे तुले. कमेंट्री फेका ते पुस्तक फेका तिकडे. अरे तुम्ही शब्दशः अर्थ घेता का रे? पुस्तक फेकून राहिले तुम्ही. नीट लक्ष द्या आता. नीट लक्ष द्या. मग डोकं नका फिरवणार आहे. शांत शांत. गुरुजी हा. दमले. तर आता आपण शिकूया बुवा सूर्यग्रहण. उठा आता प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. चला इकडे या समोर आहे थोडं. ये रे समोर ये रे. तर आता मी सूर्य आहे सूर्यग्रहणातला. सूर्याची. आणि तू रे हो मेंढा. हे एवढं आवडतं का रे तुला? वर्षानुवर्ष हेच करतोय ना रे तू. इकडे मध्ये मध्ये इकडे. तू पृथ्वी आहे. पृथ्वी. अनारकली हिंदुस्तान सल्तनत मोहब्बत करता हूँ सलीम से. बवाल. अनारकली. काय रे हे पृथ्वीचं काय आहे? पृथ्वीराज कपूर. मग आवाज तरी नीट काढणार आहे. आणि हिंदुस्तान आहे सल्तनत नाही रे. सल्तनत आहे हिंदुस्तान आहे ना रे. दलिंदर थोडं जवळ आहे मी त्याचा. आणि का रे? तू रे गेंगाण्या. तू चंद्र आहे. कोण आहे? चंद्र. नीट म्हणणार चंद्र. चंद्र. गेला का चंद्र? चंद्र. आणि चांदण्या. दिसल्या का चांदण्या? ए चांदण्या दिसल्या का रे? इकडे रे. तिकडे नाही इकडे इकडे. तू चंद्र आहे. हा? तू पृथ्वी. आणि मी कोण आहे? सूर्य. तर सूर्यग्रहणामध्ये काय होतं बा? काय होतं? हे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो. वा व्हेरी गुड. वा वा वा. तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो
तो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तर गेंगाना ये रे भाऊ मध्ये आमच्या. अरे वा वा वा. अरे तुम्ही बाय ना हे झालं हा? तू कशाला फिरला रे? अरे तू तू पृथ्वी येणार, पृथ्वी चंद्र होते, कशाला फिरेल रे? नाही ऍक्च्युली मला ना सूर्याचा रोल करायचा होता. मला व्हेरिएशन देता येत नाही याच्यामध्ये. आज खूप व्हेरिएशन देतोय बरं तू. बलता जोर आहे तुझा. हो हो, तू मोठा, तू ना बाप मोठा. सूर्य. तू सूर्या. मी सूर्या हे काय सूर्य सूर्य तापलेला सूर्य. सगळे तापलेलं थंड करेन रे तुझ्या. इकडे इकडे तू तिकडे हो रे. तर तू सूर्य आहे, मी पृथ्वी. माझा चंद्र सेट आहे एकदम, मला जमलंय. थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे. नमस्ते. तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बुवा. ये रे बो गेंगाणामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड रे. तू कशाला फिरला रे? अरे तू सूर्य येणार रे, जबाबदारीने वागणार रे. सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरला रे? मी याला थोडी कंपनी दिली. कंपनी अशा कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ ना रे. हा? मी बोलते येडे आहे रे. खड्ड्यात गेलं ते सूर्यग्रहण. जाऊ दे तिकडे. चंद्रग्रहण शिकू आपण. चंद्रग्रहण. त्यातला चंद्र सूर्यमध्ये काही पण मजा येत नाही. मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू. काय म्हणतो तू? तिकडे लांब जाऊन चेपचून. सेप्चून नाही, ते नेपचून आहे. तुझ्या 2 प्लुटोवर अशा सेप्चून देतो ना आता. काय दलिंदर आहेत रे तुम्ही. एवढ्या कसे दलिंदर आहेत रे तुम्ही. हा? आता सगळं सोडून द्या. 1 मिनिट. ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे. आता मी चंद्र आहे. इकडे रे. मी 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 मीच चंद्र आहे रे. आता मीच चंद्र आहे. झालं यो चंद्र आहे. हा. मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं. नाही या चंद्रावर मी पहिलं पाऊल टाकणार. मी पहिलं पाऊल टाकणार. काका काय लाथा मार राहिला रे मला. अरे काय माझ्या राशीला राहू आणि केतू. तू अख्खा पडा पाडला रे तू. राहू केतू आले माझ्या नशिबाला. शनी सारखे माझ्या आजूबाजूला फिरले. पण मी पण गुरु आहे. हॅलो हॅलो बोला. हॅलो सर मी भूषण कडू बोलतोय सर मेरिट प्रकाशनमधून सर. ओके रॉंग नंबर. सर 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 एक मिनिट सर फोन ठेवू नका सर. मी तुम्हाला 8व्यांदा फोन केलाय सर. आणि तुम्ही जी वेळ नेमून दिली होती ना त्याच वेळेनुसार सर मी तुम्हाला फोन केलाय सर. कसं आहे सर की आमच्या प्रकाशनची पुस्तकं जर तुमच्या मुलाने वापरली ना, त्याचा पुस्तकांनुसार अभ्यास केला ना, तर सर तुमचा मुलगा नक्कीच शाळेत पहिला येईल सर. अच्छा हे तुम्ही शाळेतला कोणाकोणाला सांगितलंय? सर आम्ही सगळ्यांनाच हे सांगतो सर. सटकन वाजवून ठेव खो. मग काय कडू सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग नुसतं फोनवर बोलणार की फील्डवर जॉब पण करणार आहात? नाही पुस्तकांचा खप झाला की नाही? नाही होईल होईल सर. आज होईल सर. कधी होईल? नाही होणार सर. मी बघा मी कमीत कमी 2-3 तरी सेट नक्की संपवेन सर आज. 2-3 सेट. सर. मला सांगा काल तुम्ही कुठे कुठे आणि किती ठिकाणी व्हिजिटला गेला होता? सर साधारण एक 20-22 जणांकडे जाऊन आलो सर. 20-22 जणांकडे. कॉंग्रॅट्स. त्या- पण अजून एकही पुस्तक गेलेलं नाहीये. मग जाऊन काय तुम्ही केलं काय? केलं काय कडू? बोला. सर काही कळत आय नाही वॉन्ट सर. आन्सर. सर मी माझ्याकडून सर्वतोपरी सगळे प्रयत्न करतो सर, पण बर. माझ्याकडून सेल होतच नाही. त्याला मी काय करू सर? सर काही कळत नाही. म्हणजे ना मी कस्टमरकडे गेल्यानंतर कस्टमर असे एक एक प्रश्न विचारतात ना, भंडावून सोडतात. सुचत नाही त्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं ते सर. कसे देणार? तुमची लायकीच नाही उत्तर देण्याची. असं फण्यासारखं बघत असाल कस्टमरकडे आणि मग परत येत असाल. हे बघा सेल करणं ही एक कला आहे, ही एक टॅक्ट आहे. नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे माझ्यासारखा. माझ्याकडे बघा. हे बघा गेल्या वर्षी 38 लाखाचा सेल करणारा माणूस कोण आहे माहितीये का तुम्हाला? इकडे बघा इकडे. हाच तो माणूस अंशुमन विचार आहे. कळलं का? तुम्ही असे मूर्खासारखं जात असाल, कॉन्फिडन्स नसेल, सर हे असं म्हणलं कोण घेणार तुमच्याकडून? आणि हे काय चेक्सची पॅन्ट, चेक्सचा शर्ट असतो, चादर कापून पॅन्ट शिवली तुम्ही. असं जर केलं तर कोण घेणार तुमच्याकडून पुस्तक? हे बघा पुस्तक विकणं एक कला आहे. मी तुम्हाला शिकवतो. शिकवतो कशाला? डेमोज देतो.
ह्या डेमोचे बाहेर मी 50,000 घेतो एका तासाचे. हे जर तुम्हाला चार्ज केले ना तर 3 महिन्याचा पगार कटा. नाही, बरोबर का? ते कामाचा भाग आहे. तुम्हाला शिकवतो कसं पुस्तक सेल करायचं. ओके, मी करेन सर. मी काही करणार नाही. तुम्ही आतापर्यंत काही केलंय का? मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेवटी पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा आहे. मी गेल्या आतापर्यंत ही पोझिशन का मिळवले? पॉझिटिव्ह अप्रोच, बघण्याचा दृष्टिकोन. आणि मी गेल्यानंतर जो काय औरा निर्माण होतो ना आणि फटकन सेल जातो. कळलं का तुम्हाला? हा उगाच नाही. गेल्या वर्षी 40 लाखाचा सेल झालेला आहे. सर 38. सर मनातला आवाज सांगतोय सर. 38 लाख. वा वा भूषण, वा वा. तो सेल तिकडेच थांबलाय का? वाढत जाणार नाही का? धपका नाही आहे ते, वाढतच जाणार आहे तो. कळलं का? तर मी तुम्हाला दाखवतो, डेमो देतो तुम्हाला कसं पुस्तक सेल सर करायचं. कशाला त्रास घेत नाही त्रास नाही. हा तुमच्या काम पगार पाहिजे ना. पॉझिटिव्ह अप्रोच असा नुसता ऑरा दिसला पाहिजे लोकांना. कळलं तुम्हाला? मला सांगा कोणाकडे जाणार होतो विजिटला? आज विजय आपटे. ओके ओके ठीक आहे. मग तुम्ही विजय आपटे कस्टमर आणि मी तुम्हाला पुस्तक कसं सेल करायचं दाखवतो. तर मी येतो सर. अरे इकडे त्याची गरज नाही तरी पण ठीक आहे. ओके, विजय आपटे. टिंग टॉंग. हे हट. काय 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 चाललंय का तुमचं? सर मी गेलो की सर असंच करतात. असा दरवाजा असा किलकिला करून बघतात. समोर सेल्समन दिसला ना की थोबाडावर दरवाजा बंद करून घेतात सर. अरे घेणार सर. हे बघा, पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. कळलं का? मी आणि मुळात मी विजय आपट्यांची प्रॉपर अपॉइंटमेंट घेतलेली आहे. कळलं तुम्हाला? मी येतो. ओके. आणि बघा मी कसं विकतो ते. उगाच नाही, गेल्या वर्षी 50 लाखाचा सेल झालेला आहे. सर मगाशी 40 लाख म्हणाला. मग थांबणार आहे का सेल? वाढतच जाणार की नाही तो? करेक्ट. हा तुम्हाला शिकवतो कसं ते. परत टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? हो आहेत, बोला. नमस्कार सर, तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही मोरीत आहे. नाही बरोबर आहे सर, मोरीत आहे. पण तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो? तुम्हाला काय करायचंय? तसं नाही सर, म्हणजे तुमचा मुलगा अभ्यास करत असेल ना. हो प्रचंड करतो. क्या बात आहे सर. म्हणजे तुमचा मुलगा वाचन करतो का? प्रचंड वाचन करतो. म्हणजे पुस्तक वाचायला हातात घेतलं की 2-2 दिवस पुस्तक सोडत नाही. पुस्तक खाऊनच टाकतो. तो प्रचंड वाचत बसलेला असतो. क्या बात आहे सर. म्हणजे करेक्ट ठिकाणी आलोय. म्हणजे तुम्हाला आमचा प्रश्नसंच वाचलाच पाहिजे. तुमच्या मुलाने आमच्या प्रश्नसंचातली पुस्तकं वाचलीच पाहिजेत सर. मुळात गरजच काय? नाही म्हणजे अहो 9वी मध्ये त्याला 99.99% मार्क मिळालेले आहेत. करेक्ट सर. त्याचे शिक्षक सांगतात की 100% वाला तुमचा मुलगा आहे. काय गरज आहे तुमच्या असल्या फालतू पुस्तकांची? नाही नाही सर, पण तो 1% राहिला तर 1%साठी आमचा प्रश्नसंच फार उपयोग होतोय सर. नाही त्याच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे तो 1% टाइमपास गंमत म्हणून कापला जातो. काही गरज नाहीये. 100% वाला माझा मुलगा आहे. मला अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल. सर मी काय म्हणतो, पण एकदा तुम्ही घेऊन तो बघा ना सर. काही गरज नाही. अरे, असं काय करतोस तू? नाही सर, कसं आहे माहिती आहे का सर? कसं आहे की पुस्तक घेणं गरजेचं आहे. आणि 100% कसं काय मिळतील मुलाला? असं नाही मिळत, असं नाही मिळत. आणि कसं आहे माहिती आहे का, पुस्तक घेतले पाहिजेत. सर पण आता काय होतं ना, हाच नेमका गोंधळ होतो. ज्यांची मुलं ढ असतात ते म्हणतात की वाचणार नाही म्हणून घेत नाहीत. आणि ज्यांची मुलं खूप हुशार असतात ते म्हणतात की आमचा मुलगा हुशार आहे म्हणून घेत नाहीत. नेमकं गोंधळ होतो सर. नेमकं कसं काय करायचं सर? म्हणजे तुमचा गोंधळ होतो. म्हणजे पालक टाळाटाळ करतात. करेक्ट. अच्छा मी काय करायचं, प्लॅन बी म्हणजे आधी मुलाला पटवायचं. त्या मुलाला पुस्तकाबद्दल महत्त्व पटवून द्यायचं. आणि त्याला एकदा कन्व्हिन्स केलं की मग आपोआप तो पालकांना कन्व्हिन्स करणार. आणि मग आपोआप पुस्तकांचा सेल वाढणार. आयडिया लक्षात आली? आता मी येतोय. मुलगा घरात पाहिजे. मुलगा, बाकी कोण नको. ओके. त्याच्या उगाच नाही आतापर्यंत 55 लाखाचा सेल केलाय मी. वाढतोय मधलं कळ. लक्षात घ्या. सो टॅक. टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? कोण पाहिजे आपल्याला? अरे बाळा, तू 10वीत आहेस ना? नाही मी मोरीत होतो. हे बघ, अरे मोरी आता माझ्या समोर आहेस की नाही? नाही मगाशी मोरीत होतो. तुम्ही आलात ना, बेल वाजली मग धावत धावत आलो. तर बेटा मी मोरीत प्रकाशनमधून आलेलो आहे. आपलं एरिट प्रकाशनमधून आलेलो आहे. बघ काय झालंय, तुझ्याशी बोलताना आज पटकन असा विनोद सुचला का, आमच्या प्रकाशनची पुस्तक अशी वाचल्यामुळे लगेच विनोद बुद्धी तल्लक झाली माझी. शेंबूडभूषण. वय वाढव. दहावीचा मुलगा आहेस तू. शेंबडे असं काही करू नकोस. तर मला असं वाटतं बेटा की तुझ्या या उज्ज्वल भविष्यासाठी तुला ही पुस्तकं घेतली पाहिजेत बेटा. नाही सर, मला समजतंय सर तुम्ही काय म्हणतात. म्हणजे मी तुमचं पुस्तक घेतल्यानंतर मी अभ्यास करणार. मग मला सगळे कठीण विषय सोपे वाटायला लागणार. मग परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स मिळणार. मग सगळे जण मला येऊन असे शाबासकी देणार. आणि शाळेत माझं नाव होणार सर.
सर मला हे सगळं माहिती आहे पण काय कसं काय घेणार सर पुस्तक सर घरात तर कुणीच नाहीये घरात कोणतरी पाहिजे ना सर आता घरात तर कुणीच नाहीये मी कसं घेणार सर मला नाही, म्हणजे घरात पाहिजे कोणतरी नाही सर घरात पाहिजे ना कोणतरी घरात पाहिजे सर असंच करतात सर घरात असताना पण आहे ना खोटं नाटं सांगतात तो घरात कुणी नाहीये आम्हाला कळत असतं चपलांवरनं समजतं सर की घरात कुणीतरी आहे अरे तू गेल्यानंतर असं दिसणार आहे चित्र आणि काय चेकची पॅन्ट घातलीस तू अरे चेकचं शर्ट असतं ना रे, असं गेल्यानंतर असंच मिळणार चित्र हे बघ आता मी येतोय घरात पाहिजे पालक पाहिजे मला पालक म्हणजे भाजी मंडईचा पालक नव्हे पालक मुलाचा पालक कळलं तुला अरे उगाच नाही इतके वर्ष ह्या पोझिशनला आलोय मी एक आरा असतो आरा मी परत येतो लक्षात ठेव मला घरात पालक पाहिजेत हा टिंग टॉंग सर हा मी कॅरेक्टर बदलतोय तुम्ही किमान बेल तरी बदला सर काय फाटलं फाटलेलं नाही तुझ्याकडे जे व्हेरिएशन आहे तसं हे बेलचं माझं व्हेरिएशन आहे ओके सर याबद्दल तुम्हाला नोबेलच मिळेल बस नमस्कार विजय आपटेंचं घर का हो कोण हवंय आपल्याला आपण कोण मी मिसेस आपटे अरे नमस्कार वहिनी नमस्कार मला सांगा तुमचा मुलगा 10वीत आहे नाही हो कसलं काय आमचा हा मोरीत आहे नाही मोरीत आहे बरोबर आहे पण मोरीतून कधीतरी बाहेर पडेलच की नाही आणि म्हणजे तू कधीतरी शाळेत जाईल की नाही ईश काय करायचंय तुम्हाला हो हो नाही तसं मला काय करायचं नाहीये मला फक्त पुस्तकं विकायची कळलं का तुम्हाला आमच्याकडे पुस्तकांचा जो संच आहे त्या संचाचा वापर केल्यानंतर तुमचा मुलगा मेरिटमध्ये येईल कसलं कौतुक सांगताय नाही मेरिटचं मला कसलं कौतुक आलंय पुस्तकांचं आमचे हे आता कामावरून येतील आणि तडा 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 बोलायला लागतील हे करते करते कर येतानाच ठोसून येतात छळ मांडल्या मला वाटलं होतं लग्नानंतर माझी हौस मौज होईल या घरामध्ये पण दागदागिना नाही कपडे लत्ते नाहीत कॅरेक्टर माहेराला कधी जाऊ देत नाहीत अहो मला साखर खायला आवडते म्हणून जाताना ऑफिसला साखरेच्या डब्यात चहाची बुक्की मिक्स करून जातात तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत साखर निवडण्यात माझा वेळ निघून जातो आणि मग एक चमचा साखर मिळते मला फक्त खायला संध्याकाळी दिवसभर आपलं रांधाव वाढा खूप वाटते कॅरेक्टर मुद्द्यावर ते आल्यानंतरच काय ते ठरेल सगळं घरातलं तेच बघतात व्यवहाराचं पण मग वगैरे. घरात कोण घेतं सगळ्या ह्या गोष्टी तेच घेतात मग तू पाहिजे ना माणूस तुम्हाला पाहिजे की नाही गो? फालतू किती किती बसून पण होती ना आता सर सुशिक आई होती ना घरात नाही, मला इथे घरात सगळी माणसं पाहिजेत घरात सगळी माणसं पाहिजेत ही फालतू किती नाही पाहिजे मला इतक्या वर्ष मध्ये सगळं विकलेलं आहे सॉरी हे बघा एक लक्षात घ्या. सगळी माणूस सगळ्यांना वापरून झालं ऑलरेडी आता कसं मला घरात सगळी माणसं पाहिजेत मी परत येतोय सगळी माणसं पाहिजेत मला सेल करायची पुस्तका ऑन सायन्स इतकं वर्ष मूर्ख आहे का मी पुस्तक विकायला once more trick tack tick boom tack अरे trick tack tick boom tack बेल हिब्रू भाषेतली आहे का घरात सगळी माणसं आहेत सगळ्यांच्या पहिले मी एकदाच वाजवलेल्या आहेत संपला विषय येस अरे बेटा तू 10वीत आहेस ना नाही. उलटेच बोलत थोबाड फोडीन बेटा तू 10वीत आहेस ना नाही मी मोरीतच होतो तुम्ही त्या दिवशी आलात तेव्हा अच्छा. आता मी मोरीत नाहीये का बेटा? पप्पा पण मोरीत नाहीये बरोबर आहे. आई पण मोरीत नाहीये आमच्या पप्पानी मोरीच काढून टाकली आहे मी तुमच्या मोरीत येऊ काय अरे तुमच्या- आपण मोरी मोरी खेळूया ना आपलीच मोरीनी खेळायची चोरी असं बेटा कसं? बेटा बेटा खूप चांगलं वाटलं घरात सगळी माणसं आहेत आपण बोलूया पुढे बोला सगळ्या माणसांना जरा प्लीज मम्मी
हे बघ कोण आलेत. अगो बाई तुम्ही आलात का परत. इश्य एक मिनिट हा. ह्यांना बोलवते. येस प्लीज. अहो अहो हे दुपारवाले आलेत बघा. येता ना बाहेर. काय झालं कोण आले बोंबलायला. नमस्कार. नमस्कार, बरं झालं बोला. तुम्ही सगळी माणसं एकाच ठिकाणी भेटलात. आता मला प्रोडक्टची व्यवस्थित माहिती देऊ शकेन. तर मुळात कसं आहे माहिती आहे, आमचं हे प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टचा उपयोग तुमच्या मुलाला उत्तम होणार आहे. तुमचा मुलगा मेरिटमध्ये येणार आहे. तुम्ही प्लीज पुस्तकं घ्या. तुम्हाला काय करायचंय. पप्पा ह्यांना काय करायचंय. मी तेच म्हणते आम्हाला काय करायचंय. असं नाही, तुमचा मुलगा 10वीत आहे ना. नाही मोरीत आहे. अरे, तर म्हणजे तुमचा मी मुलगा म्हटलं ना अहो, सतत मोरीतच असतो नाही, तो. बरोबर. त्याचं काय ऐकताय मोरी काढून टाकली नाही, म्हणून असं नाही. सांगतोय तो. पण तुमचा मुलगा- आई मला ना मोरीत नाही जायचं मला पुस्तक घ्यायचं तर तुमचा मुलगा अभ्यास करतो की नाही फक्त मला सांगा. नाही गोट्या खेळतो. हे बघा कॅरेक्टर फार वाढत चाललेलं. माझं काय म्हणणं आहे की तुमचा मुलगा शाळेत जातो की नाही. नाही मला शाळेत जायचं असतं पण मी आता 10वीला आहे ना त्यामुळे बाबा एक सेकंड, बघा 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 बघा. मी खूप ऐक 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 ऐक. बाबा पुस्तक घ्या ना बाबा. करेक्ट 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 करेक्ट. हा माणूस ओरडतो बाबा. सांगा. काय मुळे सतत माझी हौसमौज नाही ती नाही मुलाची तरी हौसमौज पूर्व पुस्तकच मागतोय ना तो घ्यायला सांग ना. घ्या ना पुस्तक पटकन. माय काही हरकत नाही पुस्तक घ्यायला घेतलं असतं पण याच्या आजोबांची म्हणजे वडिलांची पेन्शन आल्याखेरीज मला पुस्तक घेता येणार नाही. अरे माझ्या पेन्शनला हात लावायचा नाही. एक second, हे कोण आहेत? हे त्याचे आजोबा आहेत. माझ्या पेन्शनला हात लावला याद आहे, सापाच्या शिंपीवर बाई ठेवलं कसं. अरे अरे नाही 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 second. हे बघा मी पेन्शन घेतल्याशिवाय मला मग पुस्तक विकत घेता येणार नाही. बाबा पुस्तक मला पाहिजे. अहो मी काय म्हणते मी येऊ का तुमच्या घरी. नाही कॅरेक्टर खूप वाटतंय. नाही इथे कसं होतंय माहिती आहे का मला साखर खायला मिळत नाही हो म्हणून म्हटलं मी ती गलगले गलगले अहो शेजारी येते असं काय बघताय गलगले गलगले. बाई तुमच्याकडे बघतायत तुम्ही बाईंकडे बघताय गलगले पटकन विचारून टाका कसलं म्हणजे काय पुस्तकाचं गलगले निघाले. भुसनाळ्या इथं काय करतो शेजारच्या घरात कसली पुस्तकं विकतो. चल तिकडे जाऊ हाणून देऊ झपका. त्याला काय होतंय डिप्पाडी डिप्पांग असं करायचं असतं. ए देख ये देख ऐसे दूसरों के घरों में साले दोपहर को आता है पुस्तक बेचने के लिए. हाँ? ये देख हिंदू का खुले मुसलमान का. अब बताइए. सर कम कम सर कम 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 सर कमकम वेलकम वेलकम असं म्हणायचं होतं मला. वेलकम वा सर. खरं सांगू का म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना सर म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू. म्हणजे तुमची उपस्थिती आम्हाला म्हणजे एकदम आदरणीय आहे म्हणजे हो. म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना तुमचे मनापासून आभार वा. मस्त वाटतं सर. म्हणजे शाळा सुटली ना की घरी गेले आम्ही तुमचं सगळं बघतो. तुमच्या हास्य जत्राचे सगळे एपिसोड बघतो बुवा असं. सर तुमचं हळूहळू माझ्यासारखं होतंय सर. मांडण घेईन बरं मी असं करू नका मग. नाही ते बघून बघून ऑब्झर्वेशन असं. आम्ही कलावंत आहोत ना हो. सो ऑब्झर्वेशन आमचे चालू वाचते, बरोबर आहे. असतात. बेसिकली मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय हा. कारण कलाकारांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही बोलवलंय. नाहीतर काय आम्हाला या ना सर स्किट्स करा सर किंवा डान्स करा किंवा अगदीच नाहीतर विनोद सांगा. मी बोलवते. नाही कसं आहे की सध्या विद्यार्थ्यांचं ना हे संस्कारक्षम वय आहे वय. आणि लेखक आणि कलावंत म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांना समाजात दिशा दाखवणं. वय, वय. सो त्या कारणास्तव मी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करावायचं आहे त्याचं भाषण मी रात्रभर पाठांतर केलंय त्या भाषणाचं. काहीच गरज नव्हती सर. गजर गरज नव्हती काहीच कारण पोरं तुम्हाला बघूनच चेकाळणार आहेत. आपण विद्यार्थ्यांना लगेच मी बोलूया त्यांना आता. बोलवते. बॉईज प्लीज कम इन साइड बेबी नो. ए गप्प बसा म्हणलं ना मी. तुमचा डबा मी खाऊन टाकेन बरं मग सगळा. सगळे बिस्कुट खाऊन टाकेन मग मी. हा अजिबात एकदम चिडीचूप बसायचा आवाज करायचा
ऐका हो अरे पॅन्ट सोड रे पॅन्ट काय बाजूला मागे हो, एवढं नाही मागे. हा. एवढं नाही माझी चड्डी. अरे पॅन्ट सोड ना काय करतोय तू मागून काय करतोस तू इकडे वळ. आणि हा, बसा बसा पोरांनो बसा. हा तर सर ही आहेत ना जाऊ दे सर लहान लहान पोरं आहेत ना ही माझी नर्सरीची म्हणजे माझा बुलबुल वर्ग आहे हा. हेच आहे हा हेच आहेत पोरं माझी. मोठ्या मुलांचा गटच नाहीये नाही यांनाच तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. ए पोरांनो ए हे बघा कोण आलेत ओळखा बघू कोण आहेत हे. ओळखतील तुम्हाला बरं का. हा ओळखा ओळखा. अरे याने करिअरच संपवलं माझं. अरे सॉरी सॉरी सर. अरे अरे ते गौरव काका गौरव मोरे काका हे वेगळे आहेत. हे कोण आहेत ओळखा बघू ओळखा. ओळखतील ओळखतील. अरे ते अंशुमन विचारे काका तुम्हाला साधं कळत नाही का. हा अरे त्या हास्य जत्रेच्या कार्यक्रमामध्ये एकटा जाडा माणूस येतो तोय हा. ऐका ना ओळखतील ओळखा अहो, ओळखा नको, कोण आहे? ऐका ऐका ओळखतात अहो, का? अहो, मॅडम नको ना ते नर्सरीतले नाही ओळखणार ते. आहो. उगाच काय होतं तुम्ही ओळखा बोलताय ते ओळखत नाहीयेत. मला उगाच फील होतं की मला कोणच ओळखत नाही. पण काय ना सर तुम्ही आहे ना सर असं बोलू नका हो. अख्खा महाराष्ट्र ओळखीत तुम्हाला. नाही, नाही. तुम्ही नाराज नका ना होऊ. अहो आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा एकदम आमच्या पोरं फॅन आहेत. थँक्यू म्हणजे तुमचा जो शालू डान्स आहे ना तो आम्हाला एवढा आवडतो. माझा शालू अहो तुम्हीच चुकताय. मुलं कशी ओळखतील. मी शालू मोरे करतात मी नाही. अरे हा मोरे मोरे सॉरी सॉरी सॉरी. नाही ते काय आहे, एवढी लोक आहेत ना तुमच्याकडे नाही, की हो, हो. ते आमचं जरा कन्फ्युजन होतं बरं का. नाही, ठीक आहे. नाही मस्त पण मग तुम्ही करून दाखवा ना शालू. तुम्हाला कळत नाहीये काय? शालू मोरे करतात मी नाही. शालू ही मोऱ्यांची स्पेशालिटी. म्हणजे कसं आहे की मी ह्या विचारांचा की ज्याची त्याची स्पेशालिटी ज्याने त्याने करावी. तुमची काय स्पेशालिटी आहे. काहीच येत नाही सर तुम्हाला. मी बघते तुमचा कार्यक्रम. तसं नाही आहे ते. माझ्यासारखं लिखाण इथे कोणाला जमत नाही. तुझं काय? आणि मी वेगळ्या धाटणीचा नट आहे. म्हणजे जसे कॅरेक्टर्स येतात ना तसं मी स्वतःला मोल्ड करतो. म्हणजे हे जे सगळे बिस्कुट खाऊन टाकेन बरं मग. हा एकदम चिडी चुप सर बोलता येतं ना. हा तेच म्हणजे शालू माझ्या नाही होणार. पण दाखवा ना तुम्ही दाखवा ना एकदा करून. एवढं नाही होणार. ऐका मुलं पण आता रमले जाऊ दे ना. नाही नाही हे पोरानं तुम्हाला बघायचंय ना शालू. उठू नका Please उठू नका. करून तू तर नकोच रे. तू मागून येतो तू तिकडेच थांब. बने मी पिऊन करतो. टाकेन पाणी. मी प्रयत्न करतो. कोण शालू झोका मैना दे ग शालू मैना झोका दे ग. नाही मैना आणली सांडली बुगडी. नाही मैना आणली सांडली बुगडी. काय कर याला लांब ठेव. बने काय सर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं चुकलंय तुम्हाला नाही जमत आहे. नाही कसं आहे माझी पोरं आहेत ना मोरेची लय मोठी फॅन आहेत. ते करून दाखवतील. पण शालू करून दाखव. चला उडा इथं रांगेत उभे राहा बरं. हा आता बघा बरं का पोरं माझी इथं तुम्ही साईडला. हा 1 2 3. शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना. अरे पोरांनो माझी चप्पल काढली ऐका ना. यांना सांगा मी इथे गेस्ट आहे ते
असं करतात गेस्टला, ते बरं नाही वाटत आहे. तुम्ही नका ना असं करू आम्हाला. बरं सर, वा वा, बघितलं ना पोराने किती छान करून हो, हो. दाखवलं. नाही काय आहे ना, माझी पोरं आहेत ना मोरेंची जबरदस्त फॅन आहेत. म्हणजे खरं तर आम्ही मोरेंना फोनवर फोन केले पण त्यांनी फोनच नाही उचलला. शेवटी फोन उचलला तर कळलं त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम आहे बा. म्हटलं आता कोणीच नाही तर मग तुम्हालाच बोलून ठीक टाकावं. ठीक आहे ना, तोंडावर बोलून अपमान तरी करू नका ना. ओके ठीक आहे, मी आलोय ना आता. सॉरी बरं का, सॉरी. तुम्ही बसा 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 बरं का. हां, मी काय म्हणते सर, तुम्ही आमच्या पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन पण भविष्याविषयी, त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी भाषण करा ना. यांना हा ए, 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 भविष्य बोल, भविष्य. हा बोलतो. लहान आहे. भविष्याला भविष्य बोलतायत, त्यांना काय मार्गदर्शन करायचं? नर्सरीची पोरं आहेत ना, समजून घ्या ना सर. मग तेच बोलतोय, ह्यांना काय मार्गदर्शन लहान करायचं? आहे. नाही होणार. रडू नको पंढरी, रडू नको, रडू बस खाली. सर ऐका ना, तुम्ही असं काहीतरी त्यांना असं काहीतरी बोला का बुवा, म्हणजे विद्यार्थ्यांनी अशी परिवर्तनाची कास धरावी बुवा असं. आधी त्यांना पॅन्ट धरायला शिकवा, मग ते परिवर्तनाची कास धरतील. असं नका ना करू. नाही सर, तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल. नाही तर काय आहे, तुमचं भाषण आहे ना आम्हाला ते असं रेकॉर्ड करून आमच्या प्राचार्यांना, आमच्या चेअरमनना पाठवायचंय. नाही तर ते काय म्हणतील का बा तुम्ही एवढा मोठा सेलिब्रिटी गेस्ट बोलवला, काय फुकटचा आणला का त्याला, त्याच्याकडनं काय बोलून घेतलं रे, मॅडम, असं तसं नको. नाही, पण ह्यांना काहीच कळणार नाही ना, मी ते बोलतो. नाही असं कसं कळणार नाही. तुम्ही ते प्लीज, तुम्ही मी रेकॉर्ड करून घेते प्लीज. दोन शब्द प्लीज सर, प्लीज. हा ए फराव, लक्ष द्या बघ. हा, मी शूट करते तुमचं माग. बॅग बंद कर. हा चल. उपस्थित सर एक मिनिट, मी चालू नाही केलं. 1 मिनिट. हा अरे यार, हा मारेल जवळजवळ, कसा बसतो? पंढरी, ते भाषण ठोकी त्यात. तू काय करीतो? नीट बस. हा, अच्छा तो आकलन करीतोय, आकलन. उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे विद्यार्थीगण, सध्याच्या तांत्रिक युगात आपण 21व्या शतकात, ऐकत नाही कोणी, मी एकटाच बडबडतो वेळ. तांत्रिक युगात 21व्या शतकात आपण 2 दशकं पार केली आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपला केंद्रबिंदू आहे तो असा इकडे. हे नका करू, ऐका ना. कोणीच लक्षात, तुमचा कॅमेरामॅन मध्ये खाली गेला 2दा. अहो नाही ते ते नाही, नको ना. एक काम करूया, मी नंतर माझं सेपरेट भाषण तुम्ही रेकॉर्ड करा, बरं. यांचे वेगळे शॉर्ट्स घ्या, बरं. मी एडिट करून देतो. बरं, चालेल. समीर चौगलेचा एक चांगला ओळखीचा एडिटर आहे, मस्त कापतो तो. हा का? बरं, एडिट करून देऊ. मी पोरानं तुम्हाला चालेल ना रे बाळानं? चालेल ना? हा, चालेल, चालेल, ठीक आहे. काका तुम्ही आमच्या सोबत इथे खाली बसून आमच्याशी गप्पा मारा. नाही अजिबात नाही. काकांना खाली बसवलं का त्यांच्या पोटामुळे त्यांना मांडी घालायला जमणार नाही. फोल्डिंग होत. असं काही नाही, मी बसू शकतो. हे बघा. अहो, नको. मी बसू शकतो. अहो ऐका ना. बसलोय मी. बरं बरं, ओके? हा ठीक आहे. हा अरे यार, अरे बेबीला चालतोय आता. ए बाळांनो, काय मग आपण मस्ती करायची का? नाही, नाही, ऐक ना, हे असं. अरे हे, नाही, नाही, ऐका ऐका पोरांनो. कामे खाली बस. मी काय म्हणते, तुम्ही अरे तू काकांसाठी काय पाठीवर तुझं यार. हा हा बस बस, नीट बस इकडं. हा अरे बोटा नको घालू, का नाही तो काय करतोस? घेऊन जा ही पॅन्ट, घे जा घेऊन. पोरांनो तुम्ही काकांसाठी सरप्राईज आणलाय ना, त्या बघू द्या ना पटापट. सरप्राईज अरे यार, हा रस्ता आहे का? द्या लवकर द्या पट्टीशी. वा 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 वा. खुश. ओके, केक 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 मी घेणार केक. ओके, हा मी घेतो. हा, सर किती मॉडर्न आहे. खरं तर ह्याचं शूटिंग
बोल मूर्ख कुठला. तू पण मूर्ख बोललीस. सगळे मूर्ख बोलतायत. एका म्हातारीने आयुष्याची वाट लावली. ती पहिल्यांदा ज्या दिवशी फसवून गेली ना सगळे मूर्खात बोलतायत. पण आज नाही. आज मला टीप लागले. आज पण ती लेकीकडे चालली आहे. आज तिला मी सोडणारच नाही. आज येऊ दे फक्त. ती आता यायची वेळ झाली. मी लपतो कुठे तर लप. वाघ हाय कोण नक्की. दिसते तर म्हाताऱ्यासारखी. काय फालतूगिरी लावलीस हा. माझी मिमिक्री करतोस. अगं मी वाघ आहे. तू माझी मी विक्री करते. मुळात मी डरकाळच फोडतो. हो. तू का डरकाळी फोडतेस. पंच काढायला. म्हातारा सनकन देईन ना. बरं झालं आज भेटलीस. खूप भूक लागली आहे. मला पण जाम भूक लागली. मागव ना काहीतरी खायला. मागव मागव. अगं भिकारे मागवणार नाहीये. आज मी तुला खाणार आहे. मला का म्हणजे का खाणार आहेस. असंच लिहिलंय गोष्टीत. काय. वाघ बोलतो म्हातारीला मी तुला खाणार. हा. मग तुम्हाला फसवतेस. असंच आहे गोष्टीत. वर्षानुवर्ष हेच चाललंय. अरे पण वाघ हे म्हातारीला म्हणतो ना. मी म्हातारी कुठे. म्हणजे काय म्हणजे अभि तो मैं जवान हूं. बघायचंय. एक मिनिट. वाजव. आई मैं तो आई बाहर के अनजाने एक जहां से. हो ना ना मुझे छूना ना दूर ही रहना. परी हूँ मैं. परी हूँ मैं. मुझे न छूना. परी हूँ मैं. लाज नाही वाटत स्वतःला जवान बोलायला. हा? अगे कमरेचा धनुष्य पण बघ कसं झालाय. हा जवान बोलते स्वतःला. दरवेळी अशी फसवतेस. मागच्या वेळी ह्या भोपळ्यात ना पळून गेली होत. काय गे हा भोपळा असा रिकामा कसा. ते मी आतला सगळा घर काढून ज्यूस करून प्यायले. ऍक्च्युली आय एम ऑन डाएट ना. तर मी एक काम करते. मी लेकीकडे जाते. ज्यूस पिते. स्प्राउट्स आणि ओट्स खाते. शिडशिडीत होते. मग तुम्हाला खा. चल रे. तू आता जगातला कोणताही डाएट कर. तू नाही आता बारीक होणार. माझलेच एवढी आता नाही बारीक होणार. आणि आता मी तुला फसवायला नाही देणार. आज तू गेलीस कामात ना म्हातारे. आज तर मी तुला खाणार. फुटबॉल म्हातारे म्हातारे बोलू नको. ऐक माझं म्हातारे. म्हातारे ऐक मी बोलू तुला. म्हातारे म्हातारे विहिरीच्या बाहेर ये. किती वेळ विहिरीत लपणार आहेस. बाहेर ये. आज मी तुला फसवायला देणार आहे. बाहेर ये. मी देवी आहे. लाकूड तोड्या. बोल तू का रडतोयस. आजी तू दुसऱ्या गोष्टीत शिरतेस. ही आपली गोष्ट ना. आपली गोष्ट ती. चल रे भोपळा टुनुक टुनुक. मी वाघ तू म्हातारी. अशी काय करतेस तू. लाकूड तोड्या तू काळजी करू नकोस. ही देवी तुझ्यावर प्रसन्न झालीये. लाकूड तोड्या. अरे मी लाकूड तोड्या नाही आहे. अरे लाकूड तोड्या. अरे
ही लाकूड तोड्याचं अगं मी लाकूड तोड्या नाही मला सगळं माहितीये लाकूड तोड्या, तू हे सगळं भिडेपोटी करतोय. अगं मी नाहीये लाकूड तोड्या. तुझा लाकूड तोड्या असा नागड्यानं फिरत होता का? थांब, मी तुझी कुऱ्हाड घेऊन येते. अगं अरे गेली. अरे कोणत्या लेवलचं कन्फ्युजन आहे? अगं मी नाहीये. ही घे लाकूड तोड्या, तुझी सोन्याची कुऱ्हाड. अगं माझी कुऱ्हाड नाहीये. अरे वा, मला तुझा प्रामाणिकपणा आवडला लाकूड तोड्या. थांब. अगं अगं ऐक हे मी काय करू आता? ही घे तुझी चांदीची कुऱ्हाड. अगं म्हातारे माझी कुऱ्हाडच नाहीये. ऐक तुझा प्रामाणिकपणा मला पदोपदी भावला. थांब लाकूड तोड्या. अरे हे मी काय करू आता? माझं ही घे लाकूड तोड्या, तुझी लोखंडाची कुऱ्हाड. अगं माझं आता बस, या तीनच होत्या, तीन दिल्या मी तुला. आता परत ही दे ती दे बोलू नकोस. लाकूड तोड्या, तुझा प्रामाणिकपणा मला भावला म्हणून ही देवी तुझ्यावर प्रसन्न झालीये. जा, तू तुझ्या बायकोला सांग, देवी माझ्यावर प्रसन्न झाली म्हणून तिने मला तीनही कुऱ्हाडी भेट दिल्या. हे गे लाकूड तोड्या. तथास्तु. धन्यवाद माथे, मी तुझा आभारी आहे. मी आता जाऊन बायकोला सांगतो की देवी प्रसन्न झाली आणि तिने मला या तीनही कुऱ्हाड दिल्या आहेत. पण मी या कुऱ्हाडींचं काय करू? अगं मी वाघ आहे, तू म्हातारे. अगं मी लाकूड तोडा नाहीये, तू का दुसऱ्यांच्या गोष्टीत घुसतेस? म्हातारे मी आता फसणार नाही. आता तू गेलीस, मी तुला आज काय करून खाणार आहे. म्हातारे थांब. ए म्हातारे थांब. म्हातारे पळू नको. म्हातारे थांब. म्हातारे म्हातारे पळू नको. म्हातारे थांब. म्हातारे ससा तो ससा निका पुसते तसा त्याने कासवाची पैस लाविली. वेगे वेगे धाव मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. ससा आता बसा. ससा दमलास का रे ससा? कोण ससा? तू ससा. म्हातारे तुला कळतंय? काय? तू एका वाघाला ससा बनवते. अरे सासूला गडी थांब, तुला कळतच नाहीये. इकडे उभा राहा उभा राहा. हे बघ, ही आपली स्टार्टिंग लाईन आहे. या लाईन पासून त्या दूरवरच्या झाडाकडे असं पळत 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 जायचं. तू फास्ट पळायचं कारण तू सासूला गडी आहेस. तू पळायचं 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 आणि तू ससूल्या गाडी असल्यामुळे तुला लागतो दम. मग तू दमलास की एका झाडाखाली निश्चित पडायचं आणि मग मी मागून असं हळू 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 येणार आणि मग शर्यत जिंकणार. आपली गोष्ट ही आहे. हो, मग मी का वाघ बनलोय? तू वाघ नाहीच आहेस, तू तर ससूल्या गाडी आहेस. मी ससा आहे? हो, ससा असा दिसतो? असाच दिसतो. पिवळा? हो, ससा काय हळदीला जाऊन आलाय? असेल बुवा. ससा असा मग वाघ कसा दिसतो? वाघ की नाही असा कापूस पिंजून ठेवल्यासारखा दिसतो. लाल लाल डोळे, छान चट्टी शेपूट, मोठे कान, असा असतो वाघ. आणि वाघ की नाही भित्रा पण असतो. अरे देवा, मी स्वतःला उगाच इतके दिवस वाघ समजतोय. मग तू म्हातारी आहेस ना? नाही, मी म्हातारी नाही, मी कासव. कासव असं दिसत? हो, मग म्हातारी कशी दिसते? म्हातारी अशी असते. तिच्या पाठीमागे कवच असतं आणि मग ती अशी हळूच तिची मान बाहेर काढते आणि मग कसला आवाज आला की परत मान अशी आत घेते आणि मग हळू 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 टुणूक टुणूक चल रे. ही आपली गोष्ट आहे, कळलं? ही आपली गोष्ट आहे. दरवेळी मला फसवतेस. अगं वाघाला तू लाकूड तोडा बोलतेस, वाघाला तू ससा बोलतेस, उद्या बोलशील हे मिलिंद शिंदे नाही, हे ब्रायन लारा आहेत. अरे वा,
लाज वाटते का ग? कुठल्या लेवलला आपण स्किट चालू केलेलं? आता कोणी मला विचारलं स्किटचा विषय काय तर मी सांगू पण शकत नाही. गोष्टीच आठवत नाही मला स्किटची. हे आजी ते राहिलंय ना, कुठली? 2 बोके आणि तो खव्याचा केक असतो तो. हो 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 हा. 2 बोके असे असतात आणि मग माकड येतो असा केक घेऊन आणि सगळा केक. आजी आजी ते पण राहिलंय. कुठलं? राजा, शिंपी आणि उंदीर. हो 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 काय होतं? उंदीर राजाला म्हणतो, राजा भिकारी माझी टोपी घेतली. लाज वाटते? लाज वाटते का म्हातारे? लाज वाटते? तुम्ही आता इतिहासातल्या गोष्टी पण बदलायला लागलात काय? हा अगं असा इतिहास तुम्ही बदलत राहिलात ना तर भविष्यात लोकांना नेमकं कळणार नाही की आपला इतिहास काय होता. काय म्हातारे ग? लोकांना असंच वाटेल सतत की ससा हा वाघासारखा होता, कोल्हा हा सिंह होता, त्याला श्रेष्ठ मानतील. आणि आमचं काय? ते तर वाटेल की वाघाची शिकार नाही झाली, वाघाने आत्महत्या केली. नाही ग, नको नको. म्हणजे तुम्हाला हवाय तसा भविष्यकाळ घडवण्यासाठी इतिहासावर घाला नका घालू. पाया पडतो. बरोबर आहे तुझं वाघोबा, तुझं म्हणणं पटलंय मला. आम्ही नाही आमच्या मनासारखा इतिहास बदलणार. अब के बाद जो कोई इतिहास के बारे में उंगली करेगा उसकी उंगलियां नहीं उसका काटा जाएगा सर. और ये वचन है अमरेंद्र बाहुबली का. अगं तुझ्या तर तू आता गेलीस म्हातारे.